हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आता मी पार्टी चालू आहे माझी. कशाची पार्टी चालू आहे तुम्हाला दाखवते. अरे यार, कशी आठवण बांधली तुम्ही, उघडतं उघडा माझी पार्टी. तुम्ही आता अरे यार वर काढलं तुम्हाला समजलीच असणार आहे कशाची पार्टी चालू आहे. तर माझी चालू आहे पाणीपुरीची पार्टी. मस्त पाणीपुरी खाणार आहे, मस्त मस्त मस्त. तर आज मला खूप दिवसांनी पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, म्हणून मग म्हणलं की चला पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे. तर नवीन मोबाईल घेतला आहे, टाईम काही भेटत नाही आहे आणि आजचा खूप म्हणजे छान दिवस गेला, म्हणून तर मग म्हणलं की चला पार्टी तर बनती आहे. चांगला दिवस गेला म्हणलं पार्टी तर पाहिजेच नाही, बरोबर आहे ना. म्हणून पार्टी केलीच पाहिजे. लाईफ अशीच एन्जॉय करायची आहे. लाईफमध्ये परत काय नाही आहे, आपण ह्याचा त्याचा विचार करत बसतो. ह्याचं काय त्याचं काय, कुछ नहीं लेने का देने का, सिर्फ एन्जॉय करने का, लाईफ एन्जॉय करने का. म्हणजे खूप काय स्वप्न आहेत, ते स्वप्न मला हे करायचे आहेत. टाईम एन्जॉय करत करत मला स्वप्न पण माझे पूर्ण करायचे आहेत. कारण काय, वेळ तर तुम्हाला तर माहितीच आहे, वेळेचं काय महत्त्व आहे, बरोबर आहे ना. वेळेचं खूप सारं महत्त्व आहे. खूप म्हणजे मला जास्त तिखट नाही आवडत. तिखट कुणाला आवडते पाणीपुरी, मला तर गोडच आवडते. आपण थिंकिंग चांगली ठेवली ना, बरोबर आपल्याबरोबर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात. फक्त थिंकिंग चांगली पाहिजे. आता माझा दिवस खूप छान गेला. मी आवड नसताना काही गोष्टी केल्या, पण त्याच्यात आता मला सक्सेस भेटायला लागले, त्याचंच खूप छान वाटतं आहे. आणि मम्मी पप्पांचं हे एक म्हणायचं. मला खरंच हे करायची इच्छा नव्हती, फार्मसी करायची कधीच इच्छा नव्हती. मी म्हणजे की बाबा मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि मला पहिल्यापासून खूप फिरायची इच्छा आहे. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये माझं ते झालं पण असतं, कारण काय सगळी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. जॉब लावून देण्यापासून सगळ्या खूप काही गोष्टी असतात. आपण कॅफे टाका म्हणा, काय टाका म्हणा, पण मला हॉटेल मॅनेजमेंट करायची इच्छा होती, पण मला ते झालं नाही. आणि मग मी मम्मी पप्पांनी सांगितलं की नाही, तू फार्मसी कर, फार्मसीला घे. दीदीचं पण झालं आहे, तर माईचं पण झालेलं आहे, फक्त तुझंच राहिलेलं आहे हे. म्हणून मग मी फार्मसीला घेतलं. आणि आता खरंच मला असं वाटायचं की बाबा मला येणार नाही, मला भीती वाटते आहे काय गोष्टींचं, आपल्याला जमतील का, देता येतील का, काय भरपूर सारे काही प्रश्न पडले होते. पण आता अशा काही गोष्टी झाल्या त्या ना की मी सहज काही गोष्टी हँडल करू शकते. इच्छा नसताना पण त्या गोष्टी मी केल्या, पण आता त्याच गोष्टींचा मी एन्जॉय करते. प्रत्येक कस्टमरशी मी हसून बोलते. ते देताना एकदम असं मनाला भारी वाटतं ना, की एक सुकून भेटतो की बाबा आम्ही पप्पांच्या वेळेस काय करू शकलो नाही, किंवा मला
आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असताना पण आम्ही पप्पांना हे करू शकलो नाही, वाचू शकलो नाही. ह्या गोष्टींची पण कुठेतरी खंत वाटते. पण तेच आता कस्टमर आम्ही हँडल करताना खूप छान वाटते. आणि मी तर खरंच म्हणेन माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी कितीही मार्क दिले तरी आईबापांचं आपल्यावर केलेले उपकार म्हणा ते कधी कोणत्याच आयुष्यात काय म्हणतात जन्मामध्ये फिटू शकत नाहीत. एवढे सारे त्यांनी माझ्यावर म्हणजे हे केलेलं आहे. भरपूर सारं काही शिकवलेलं, भरपूर साऱ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता त्यांच्याच आशीर्वादाने मी एक एक पाऊल पुढं चाललेले आहे आणि खूप हॅप्पी आहे, खूप छान आहे आणि माझा दिवस खूप छान जात आहे ते. म्हणून आज मी म्हणलं की चला पार्टी इथं बनती आहे. आता मला जास्त काय आवडत नाही, कारण मेडिकलमध्ये पण आईस्क्रीम माझ्या फ्रेंडने आहे जी आईस्क्रीम चालली. त्याच्यानंतर आता मी म्हणलं की चला आज मी लवकर सुटलेले आहे. तर सर म्हणले अजून जायचं होतं लवकर, तुम्ही सकाळी लवकर आला होता म्हणून. तर आता म्हणलं की चला आज पाणीपुरी खायची म्हणजे खायचीच आहे म्हणून मी पाणीपुरी आणलेली आहे. तर चला म्हणून काही गोष्टी आहेत ना आपल्याला असं वाटतं की आपल्यासाठी ते योग्य नाहीत, पण पुढं जाऊन त्याच आपल्यासाठी योग्य होतात, हे 100% आहे. आणि मला एक गोष्ट तुमच्याबरोबर खरं शेअर करायची आहे, पण मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करते. तुम्ही सपोर्ट करा, प्रेम करा, असंच प्रेम राहू द्या. आणि अशाच एक एक गोष्टीने मी पुढं जाणार आहे आणि नक्कीच खूप काही गोष्टी करणार आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. बाय.